नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर आणि तुम्ही शिकताय माझ्यासोबत समाज सुधारक. आज असेच काहीतरी महत्त्वाचे समाज सुधारक आपण घेणार आहोत. जे महत्त्वाचे तेच करायचं, IMP करायचं, परीक्षाभिमुख करायचं. जास्त एक एक दोन दोन तासाचे लेक्चर घेणार आणि त्याच्यातनं 2-4 प्रश्न येणार भरतीला आणि म्हणणार हे बघा हे माझ्या बॅचमधनं प्रश्न आले, याला काही मजा नाही. लेक्चर 10-15 मिनिटाचंच घ्यायचं, पण कसं घ्यायचं, क्वालिटी घ्यायचं, त्यानुसार काम करणार. ओके, तर आजच्या आपल्या असेच समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलं. समाजाचा काय रोष होता तो पत्करला, कारण समाजामध्ये अशी विचारसरणी होती की महिलांनी शिक्षण नाही घ्यायचं आणि त्या लोकांची अशी पुसट विचारसरणी पुसून काढून महिलांना कसं शिकवता येईल यासाठी लोकांच्या शिव्या, लोकांनी जो काही चिखल फेकला तो सहन केला या अशा महान सावित्रीबाई यांच्याबद्दल आज आपल्याला लेक्चर घ्यायचे. मोजके 5-6 पॉइंट आहे आणि तसंच पंडित रमाबाई यांचं देखील महान कार्य आहे, त्यांचं देखील आपण काय काय उल्लेखनीय कार्य जे आहे ते आपण बघणार आहोत. ओके, चला सुरुवात करूया लेक्चरला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला तर 3 जानेवारी 1831 ला. 3 जानेवारी 1831 ला. बरं, कोणत्या ठिकाणी जन्म झाला? नायगाव, सातारा. नायगाव हे ठिकाण आहे कुठं तर साताऱ्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. मग 3 जानेवारी एक दिन बनवला जातो. 3 जानेवारी कोणता दिन तर बघा, स्त्री मुक्ती दिन. स्त्री मुक्ती दिन म्हणून बनवला जातो 3 जानेवारी. ओके, लक्षात ठेवायचा. आणि यांची एक ओळख आहे, यांना भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ओळखलं जातं. कोणाला तर सावित्रीबाई फुलेंना, ज्या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहे आणि भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहे अशा या सावित्रीबाई यांची ओळख आहे. बघा इथं लिहिलेलं आहे, स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका. त्यांचे पुस्तक आहे महत्वाचे, 52 कशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले. त्याच्यापैकी 52 कशी आलेलं आहे, सुबोध रत्नाकर आलेलं आहे, काव्य फुले मला डाऊट येतो नाही आलेला, पण हे 2 तर आलेले. मग 2 IMP करून ठेवायचे. 52 कशी, सुबोध रत्नाकर, काव्य फुले आणि काव्य फुले हे तिन्ही पण. तसंच महिलांनी एकत्र यावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यानंतर शिक्षणासंदर्भात त्यांना माहिती सांगावी, यासाठी सावित्रीबाई फुलेंनी एक उपक्रम सुरू केला, हळदी कुंकू चहापान असे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना एकत्रित केलं होतं. कोणी तर सावित्रीबाई फुलेंनी. जेणेकरून काय, स्त्रिया जर एकत्र आल्या तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगता येईल, शिक्षणाबद्दल त्यांना आणखीन चांगली ओळख निर्माण करता येईल, अशी ही महान समाज सुधारिका या. त्यांचं निधन झालं 10 मार्च 1897 ला पुणे या ठिकाणी. प्लेग जो रोग होता, ह्या प्लेग रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि ह्या त्यांचं काय झालं तर निधन झालं. लक्षात ठेवा, महात्मा फुलेंचं निधन 1890 ला आणि सावित्रीबाई फुलेंचं 1897. ओके, बघा यामधला IMP काय बघा, 3 जानेवारी कोणता दिवस असतो, त्यांचा जन्मदिन. मोजकाच आहे, मला असं वाटतं सगळंच पाठ करून ठेवा तुम्ही, पूर्णच्या पूर्ण IMPच आहे, कारण मी जास्त डीप मध्ये घेत नाही, जे IMP तेच घेऊन येत असतो. ओके, आता पुढच्या समाज सुधारिका बघ बाळा, पंडित रमाबाई. आता पंडित रमाबाई यांचा जन्म झाला 23 एप्रिल 1897 ला. बघा कधी जन्म झाला, 23 एप्रिल 1858 ला. 57 बोललो मी, 1858 ला पंडित रमाबाई यांचा जन्म झाला. ब्रिटिश सरकारने त्यांना काही पदव्या पण दिल्या होत्या, त्या पण आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर शारदा सदन, मुक्ती सदन हे पण आपण बघणार आहोत. बरोबर, आता त्यांचं ठिकाण जे आहे जन्माचं ते गंगामुळे, मंगळूर, कर्नाटक मध्ये. हे राज्य विचारलं तर कर्नाटक आणि ठिकाण विचारलं तर गंगामुळे सांगायचं, मंगळूर या ठिकाणी. पंडिता रमाबाईंना पदव्या दिल्या होत्या ब्रिटिश सरकारने, सरस्वती आणि पंडिता. या पदव्या होत्या पंडिता रमाबाईंच्या. या पदव्या कोणत्या तर एक होती सरस्वती आणि दुसरी होती पंडिता. त्यांचं नाव काय रमाबाई, पण त्यांना ही पदवी दिली होती. जसं की महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती, त्याचप्रमाणे पंडित रमाबाईंनी पण हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. महात्मा फुलेंनी काय सांगितलं होतं, जे तुम्ही शेतसारा जो काही तुम्ही टॅक्स लावता शेतकऱ्यांवर, तो टॅक्सचा पैसा शिक्षणावर खर्च करा. तसं पंडित रमाबाईंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली. त्या म्हटल्या की 1882 ला स्त्री शिक्षण हे महत्वाचं आहे. त्यांनी स्त्री शिक्षणाची मागणी केली होती. कोणी तर पंडिता रमाबाईंनी. स्त्री शिक्षण गरजेचे आहे त्याच्या संदर्भात मागणी केली होती. आणि सप्टेंबर 1883 मध्ये बघा, सप्टेंबर 1883 मध्ये इंग्लंडमध्ये बघा, इंग्लंडमधील बॉर्टिज चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. बघा, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला 1883 मध्ये. इंग्लंड या देशात
बॉर्टी चर्चमध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन हा धर्म स्वीकारला. एवढं लक्षात ठेवा. हा पॉईंट महत्वाचा नाहीये, पण हा एक IMP करूया आपण. त्यानंतर जन्म विचारला तर हा एक लक्षात ठेवू द्या. हा, चला पुढे बघा. आता त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्याच आपल्याला करायच्या आहे. बघा, असं विचारतील आपल्याला, शारदा सदन कोणत्या ठिकाणी स्थापन केली? मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक. लक्षामध्ये सरळ बेसिक प्रश्न. अशा वेळी आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला माहितीये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती शारदा सदन पंडित रमाबाईंनी, पण कोणी कोणत्या ठिकाणी विचारलं तर कन्फ्युज होतं. मग तिथं मार्काने जाऊन द्यायचा. त्याच्या आधी तुम्ही आर्य समाज ऐकला असेल, बरोबर ना? आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला. इथं आर्य महिला समाजाची स्थापना केलेली. बघा, आर्य महिला समाजाची स्थापना 1882 पुणे. 1882 पुणे आर्य महिला समाजाची स्थापना. त्यानंतर शारदा सदन, बघ बाळा, शारदा सदन 1889 मुंबई. शारदा सदन 1889 मुंबई. नंतर शारदाला सांगितलं, लक्षात ठेवायला ट्रिक आहे, शारदाला म्हणले तू मुंबईला नको राहू, तुला मुंबईचं वातावरण, ते दमट वातावरण आहे, ते तुला सहन होत नाहीये, तू मुंबईला राहू नको, एक काम कर, तू केडगावला ये. तू कुठे आहे? केडगावला. म्हणजे हे जे शारदा सदन आहे, या शारदा सदनचं स्थलांतर केलं केडगाव पुणे या ठिकाणी. बघा, म्हणजे काय लक्षात ठेवणार, शारदा पहिले मुंबईला राहायची. पंडित रमाबाईंनी सांगितलं, शारदा तू इथं राहू नको, तुला इथलं वातावरण सहन होणार नाही, तू एक काम कर, केडगाव पुण्याला जाय. मग ती कुठं गेली तर केडगाव पुणे या ठिकाणी गेली. ओके. त्यानंतर पुढे बघा, सल्लागार कोण कोण होते शारदा सदन याचे? न्यायमूर्ती रानडे, KT तेलंग आणि डॉक्टर भंडारकर, हे त्याचे काय तर सल्लागार होते शारदा सदनचे. रानडे माहिती, न्यायमूर्ती गोविंद रानडे, KT तेलंग आणि डॉक्टर भंडारकर हे त्याचे काय होते तर सल्लागार. तसंच मुक्ती सदन पण स्थापन केलं होतं 1896 ला. मुक्ती भेटली, बरोबर ना? मुक्ती भेटली कुठं भेटली? केडगावला. असं लक्षात ठेवायचं. आपण म्हणतो ना मला मुक्ती पाहिजे, ठीक आहे, तुला मुक्ती दिली. कुठं दिली? केडगावला 1896 ला. 1896 ला, असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कृपा सदन पण स्थापन केलं तर पंडित रमाबाईंनी. बरं, अंध विद्यार्थी ज्यांना दिसत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पंडित रमाबाईंनी एक पहिली शाळा सुरू केली होती. असं जर विचारलं अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर काय सांगायचं? पंडिता रमाबाई. बरं, काय नाव होतं तिचं? बातमी सदन. तिचं नाव काय होतं बाळा? बातमी सदन हे नाव होतं. आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन. म्हणजे जर विचारलं अंध विद्यार्थ्यांसाठी कोणती शाळा तर सांगायचं बातमी. म्हणजे अंध विद्यार्थ्यांना बातमी पाहिजे. अंध विद्यार्थ्यांना काय पाहिजे? बातमी पाहिजे. ते पंडित रमाबाईंनी हे केलं. आणि अनाथ मुलांना काय पाहिजे तर सदानंद पाहिजे, सदा आनंद पाहिजे, म्हणून सदानंद सदन सुरू केलं. अशा पद्धतीने आपल्या पद्धतीत ट्रिक बनवायच्या. एवढंच करा. एवढं केल्यावर काही गरज नाही तुम्हाला, सफिशियंट आहे. ओके. पंडिता रमाबाईंचं वाङ्मय बघ बाळा, वाङ्मय कोणतं आहे? स्त्री धर्मनीती. स्त्री धर्मनीती, हाय कास्ट हिंदू वुमन, हाय कास्ट हिंदू वुमन. आणि जे काही ख्रिश्चन धर्माचं बायबल जो ग्रंथ आहे, ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ, बघा इथं लिहून देतो मी, ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल. या बायबलचं मराठीमध्ये भाषांतर केलं होतं. बायबलचं काय केलं बाळा? मराठीत भाषांतर केलं. कोणी केलं? पंडिता रमाबाईंनी. बायबल तो ख्रिश्चन भाषेत होता, म्हणजे इंग्लिशमध्ये, मग त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं. आणि 1919 साली केसरी हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारकडून त्यांना प्राप्त झाली. 1919 ला केसरी हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारकडून प्राप्त. त्यांची एक ओळख आहे, स्त्रियांच्या मुक्तीचे आद्य प्रवर्तक. स्त्रियांच्या मुक्तीचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळख आहे पंडित रमाबाईंची. आणि अशा या महान सावित्रीबाई फुले आणि पंडित रमाबाई या दोन समाजसुधारक बघितले. त्यापैकी या महान समाजसुधारका यांचं, पंडित रमाबाई यांचं निधन झालं 5 एप्रिल 1922 केडगाव या ठिकाणी. 5 एप्रिल 1922 केडगाव या ठिकाणी काय झालं? त्यांचं निधन झालं. लक्षात ठेवा, जे जे महत्वाचे आहे, काही नाही, छोटं आहे, सगळं लिहून घ्या, पूर्णच आहे, IMP चे तुम्हाला. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे आपलं आजचं लेक्चर काय झालं बाळा? पूर्ण झालं. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. 2-2 समाजसुधारक घेऊ, म्हणजे सगळ्यांना समजणार आहे. सुटसुटीत जाऊ. एका तासात सगळे संपवण्यापेक्षा आपण थोडे थोडे लेक्चर घेऊ, जेणेकरून सगळ्यांना समजणं सोपं जाईल. ओके, चला आज लेक्चर आपल्या इथंच थांबूया. लवकरच पुढील लेक्चरला आपण भेटू. धन्यवाद.